बुधवार स्पेशल बोंबील आणि कलेची पोटा. तर चला बनवूया. काय रे नाही तर चला मी तुम्हाला दाखवलं ओल्या बोंबील आणि मला बनवायचं होतं कलेची पोटा. त्यासाठी मी तयारी करायला घेतली. पहिलं ते धुवून वगैरे साफ करून घेतलं. भाकरीचं पीठ म्हटलं चला आज नॉनव्हेज आहे तर भाकरी झालीच पाहिजे. तिथून श्रेयांश मला पाटे मागून पीठ दे मम्मी पीठ दे. त्यानंतर म्हटलं चला ओल्या बोंबीलचा रस्सा बनवूया. त्याच्यासाठी मी घेतलं प्रथम तेल ठेवलं गरम करायला कढईत. त्यानंतर लसूण आणि मिरची चांगली खलबत्त्यात टेचून घेतली. त्याच्यानंतर मी त्याच्यात हळद टाकली. हळद झाल्याच्या नंतर आपला घरगुती लाल तिखट मसाला टाकला, मालवणी मसाला, कोथिंबीर टाकली, मस्तपैकी ते हलवलं आणि त्यानंतर माझी फोडणी करपायला लागलेली. पटकन कोकम टाकून थोडंसं मी पाणी टाकून घेतलं आणि जास्ती नाही टाकलं. आम्हाला दोघांना हवं होतं त्याप्रमाणेच मी बनवलं होतं. त्यानंतर पाणी वगैरे टाकून त्याला कड आला. त्यानंतर मी म्हटलं चल कड आल्याच्या नंतरच त्याच्यात बोंबील टाकले, नाहीतर मग ते गळतात. हे बघा आता तुम्ही बघू शकता त्या रश्याला कड येत होता म्हणून मी अलगद चमच्याने ते रस्सा हलवत होती, नाहीतर ते फुटले जाते. आणि एका साईडला मी हे ठेवलं होतं पोटा आणि कलेजी, ते सुकं ग्रेव्ही टाईप बनवायचं होतं. म्हणजे अर्धे बोंबील ठेवले होते ते मला फ्राय करायचे होते. त्याला तिखट मसाला, हळद आणि मच्छी मसाला फ्राय असा लावून घेतला आणि मी एका साईडला तवा गरम करून तेल गरम करायला ठेवलं. तांदळाचं पीठ आणि रवा लावून कोटिंग करून मस्त गरम तेलावर तळून वगैरे घेतले. कुरकुरीत होतात बोंबील फ्राय. त्यानंतर मी जेवायला बसलो. आम्ही बोंबील वगैरे फ्राय झाले. त्यानंतर आम्ही म्हटलं चला जेवून घेऊया. जेवून खाऊन जेवलो वगैरे आणि एवढी झोप आली. मच्छी खाल्ल्यानंतर झोपली. त्याच्यानंतर श्रेयांश नंतर मला बोलला मम्मी मला भूक लागली आहे. त्याला मग पास्ता करून दिला. पास्ता वगैरे त्याने खाल्ला. असा होता आजचा दिवस. तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया एक नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ह्या ब्लॉगला